पारंपरिक असं अधीमधी करून खाऊ खायावं। आज मी करतोय रव्यात गूळ चून घालून रव्याचे आप्पे, गोड आप्पे असे आम्ही आधी आमची आजी करून आमका द्यायची। आता ते आम्ही करून मुलांक देतो। पुढच्या पिळगेक कळाक होय म्हणून ते करूक होय। 1 वाटी रवो घेतलं, 1 वाटी दही मिक्स करून ना अर्धो तास ठेवून दिलं। त्याच्यात 1 वाटी गूळ घातलं, वेलची पावडर घातलं आणि 1 चपकोभर खोबरा जरा जास्त घातलास की चव भारी येता आणि किंचितसा चवीपुरता मीठ। तोपर्यंत ना आप्याचा पात्र तापत ठेवलं, त्याला लावलंय तूप आणि अर्धे ती वाटी असतात ते भरायचे, जास्त भरायचे नाही, जरा फुलतात ते आणि इतके सुंदर आणि चविष्ट लागतात, अप्रतिम असे करून खावा। व्यवस्थित ते परतून घ्यायचे, तुपाचा सुगंध इतको भारी येता ना बसल्या जाग्यावर चहा बरोबर कितके खावचे। जरा ते गूळ असल्या कारणान चिकाटतं, जरा व्यवस्थित बिडा तापला की ते व्यवस्थित सुटतं। असे करा, खावा, मुलांका देवा, नातरुवांका देवा, त्यांका पण कळाक होया ही पारंपरिक पद्धत असा ती आवडतले त्यांका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा।